भोंदूबाबा खरातच्या आश्रमात घडलेले प्रकार, त्यानंतर गोजूबावीच्या परिसरात घडलेले प्रकार, दादांचा काटेवाडीच्या बंगल्याच्या मागच्या साईडला घडलेले प्रकार आणि या सगळ्या प्रकाराच्या अनुषंगानं मी एक पत्र दिलंय की अजितदादांच्या विमान अपघाताच्या अनुषंगाने अघोरी पूजेचा संदर्भ हा कॅप्टन अशोक खरात भोंदूबाबा जो आहे त्याच्या आश्रमाशी संबंधित आहे का याबाबत चौकशी झाली पाहिजे। त्यांनी तात्काळ आज मी महाराष्ट्र राज्याचे पोलीस संचालक श्री सदानंद दाते साहेबांची भेट घेतली, सोबतच SIT प्रमुख तेजस्विनी सातपुते यांची सुद्धा भेट घेतली। त्या भेटीमागचं कारण असं होतं की लोकनेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या विमानाच्या अपघाताला 4 महिने उलटून गेल्यानंतर सुद्धा अद्यापही तपास कार्याला गती का नाही, अद्यापही CCTVचं जे काही महाराष्ट्र CCTVच्या बाबतीत विचारतोय त्याबाबत सध्याचं स्टेटस काय आहे। सोबतच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं ज्यावेळेस बारामती परिसरामध्ये मी होतो त्यावेळेस अघोरी पूजेचे काही प्रकार आढळले। मी स्वतः अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक कार्यकर्ता असल्यामुळे अशा खोतांडावर माझा विश्वास नसल्याचं मी अगोदरच दोन्ही अधिकाऱ्यांना सांगितलं, कारण ते पत्र वाचून त्यांना असं वाटलं की या अघोरी पूजेच्या संदर्भात म्हणजे नेमकं म्हणणं काय असं अशा संदर्भात मी त्यांना सांगितलं की हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मी सदस्य आहे, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर विचार मांडणारी लोक आहोत, पण अजितदादांच्या विमान अपघाताच्या 3 महिन्यापूर्वीपासून जे काही प्रकार घडले त्यामध्ये काही भोंदूबाबा खरातच्या आश्रमात घडलेले प्रकार, त्यानंतर गोजूबावीच्या परिसरात घडलेले प्रकार, दादांचा काटेवाडीच्या बंगल्याच्या मागच्या साईडला घडलेले प्रकार आणि या सगळ्या प्रकाराच्या अनुषंगानं मी एक पत्र दिलंय की अजितदादांच्या विमान अपघाताच्या अनुषंगाने अघोरी पूजेचा संदर्भ हा कॅप्टन अशोक खरात भोंदूबाबा जो आहे त्याच्या आश्रमाशी संबंधित आहे का याबाबत चौकशी झाली पाहिजे। त्यांनी तात्काळ तसे निर्देश पण दिले, SIT प्रमुखांना निर्देश दिले, पाषाणला जे अधिकारी आहेत पुण्याला ज्यांच्या अंडरमध्ये हे सगळं तपास यंत्रणा लागलेली आहे त्यांना सुद्धा त्यांनी तसे निर्देश दिले। मी सदानंद दाते साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला आणि अघोरी पूजेच्या अनुषंगानं आता तो तपास व्हावा असे आदेश त्यांनी निर्गमित केले। काही पुरावे आज देणार होते, असे काही पुरावे तुम्ही दिलेले आहेत या निवेदनासोबत? मी काटेवाडी खताळपट्ट्या परिसरात जे उलट बोकं टांगून त्याच्या खाली अघोरी पूजा झाली, विद्याप्रतिष्ठानच्या परिसरामध्ये, सहयोग बंगल्याच्या परिसरामध्ये, त्याच्यानंतर देवगिरी बंगल्याच्या भोवती असे जे काही प्रकार मला आढळले त्याचे सगळे फुटेज मी त्यांना दिलेले आहेत आणि आता एक पेन ड्राईव्ह सुद्धा मी लवकरच त्यांना देणार की मला ज्या ज्या काही गोष्टी आढळल्या, फक्त विनंती अशी राहील की तपास करायला आणखी गती यावी, महाराष्ट्राच्या समोर सत्य यावं आणि जर हा अपघात असेल तर तो अपघातच आणि जर तो घातपात असेल आणि त्याच्या मागे जर खरात प्रकरण असेल तर त्या अनुषंगाने त्याची चौकशी व्हावी। या अघोरी पूजा संदर्भात त्यांनी जरी आदेश निर्गमित केले असले तरी समिती एक स्पेशल गठीत करण्यासंदर्भात देखील तुम्ही आग्रही राहणार नाही, SIT प्रमुख ज्या सातपुते मॅडम आहेत त्यांना आम्ही हेच सांगितलं का तपास यंत्रणा तुमच्या अध्यक्षतेखाली आहे आणि खरात हा तुम्हीच अटक केलेला आहे, म्हणून त्याची चौकशी करताना तुमचे कोणते भक्त बारामतीमध्ये होते का, त्यांनी हे सगळं घडून आणलंय का, कारण बाहेरच्या लोकांची हिंमत नाही आहे बारामतीमध्ये जाऊन अघोरी पूजा करण्याची, त्यामुळे बारामतीतले काही लोक त्याला सहकार्य करत होती का ह्या अनुषंगाने तपास झाला पाहिजे। आता याच्यामध्ये जर एका महिन्यात फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर मग माझं पुढचं पाऊल हे मी त्यावेळेस सांगणार, पण तुर्तास इतकं सांगतो की आता मी सुद्धा अजितदादा न्याय संघर्ष यात्रा याची घोषणा मागं म्हणजे जस्टिस फॉर दादा अशी घोषणा आपल्या सर्वांसमोर केली होती आणि उद्या त्या संदर्भात उद्या किंवा परवा मी माझ्या जिल्ह्याला सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्याचं स्वरूप कसं असेल, ती यात्रा कशा करता असेल आणि या यात्रेच्या माध्यमातून जनतेसमोर सत्य आणण्याचा किंवा अजितदादा प्रेमी जो कोणी वर्ग आहे, कारण आता मला तपास यंत्रणा जी ढील करतायत या तपासामध्ये, तपास यंत्रणा ज्या पद्धतीनं जो तपास पुढे यायला पाहिजे त्याबाबत स्पष्ट बोलताना दिसत नाही, त्यामुळे आता लोकांमध्ये जाऊनच हा लढावा लागेल असं चित्र मला दिसतंय। तपास यंत्रणेने अत्यंत मला असं वाटते संत गतीने हा तपास केला, त्यामध्ये महाराष्ट्रातला कुठलाही अजितदादांवर प्रेम करणारा पक्षाच्या पलीकडचा माणूस समाधानी नाही आहे आणि म्हणून ती यात्रा सुद्धा मी लवकर काढणार आहे, त्याची घोषणा सुद्धा मी 2-3 दिवसात करणार आहे।